नमस्कार, मी श्वेता पाटील. श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज एकदम झणझणीत स्पायसी अशी कलेजी फ्राय पाहणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो कलेजी घेतलेली आहे. एकदम फ्रेश अशी कलेजी आहे. कलेजी जर सफेद असेल तर ती प्रिझर्वेटिव्ह असते आणि अशी लाल रंगाची असेल तर ती एकदम फ्रेश असते. 1 चमचा होईल एवढी आलं लसूणची पेस्ट आहे. 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, त्यानंतर सुकं खोबरं गॅसवरती थोडं भाजून त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं होतं. खडा मसाला आहे: दालचिनी, लवंग, 2-3 काळी मिऱ्या आहेत, तमालपत्र, स्टारफ्रूट पण घेणार आहोत, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ. अजूनही श्वेताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये सर्व खडा मसाला घालून घेणार आहोत. तेल तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घाला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल आणि तिखटाचा उपयोग करू शकता. आता यावरती आपण हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता परतून घेणार आहोत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घाला. 1 चमचा होईल एवढा आलं लसूणची पेस्ट आहे. मी आलं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं. तुम्ही मिक्सरला बारीक करून वापरलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. छान असं सोनेरी होईपर्यंत परतायचं आहे. त्यावरती अर्धा चमचा हळद. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. मी इथे 2 चमचे घातलेला आहे. हा घरचा मिक्स मसाला आहे. त्यावरती अर्धा चमचा धना पावडर. व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहोत. यामुळे छान कलेजीला रंग येतो. जेव्हा मसाला तुम्ही तेलात परतवता तेव्हा त्या पदार्थाचा रंग आणि छान एक तरी येते. आता आपण इथे पाव किलो कलेजी मी स्वच्छ धुवून घेतली होती, ती आपण ह्याच्यात ऍड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत. जर तुम्ही प्रिझर्वेटिव्ह कलेजी वापरली तर ती व्हाईट रंगाची असते, तर ती शिजण्यासाठी पाणी घालायची गरज लागत नाही. ती तुम्ही जेव्हा फोडणीत घालता तेव्हा ती शिजता त्याचं बरंचसं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये ती कलेजी शिजून जाते. पण ही ताजी कलेजी असल्यामुळे मी इथे अर्धी वाटी पाणी घालते आहे. जर पाणी नाही घातलं तर कलेजी तेलात फुटते. तर मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण इथे 10 मिनिटांसाठी तिला झाकण देऊन शिजवून घेणार आहोत. दहा मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित अशी कलेजी छान शिजत आलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि जे आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते मी 2 चमचे घालून घेते. सुक्या खोबऱ्याचं वाटण कसं केलं होतं हे डिटेल आगरी चिकन या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. आता छान आपण वाटण घालून मस्त मिक्स करून घेऊयात. आता पुन्हा 5 मिनिटांसाठी आपण एक वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे वाटण छान शिजेल. 5 मिनिटं झालेली आहेत. मस्त अशी वाफ आलेली आहे. आता त्यावरती अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर. एकदम झटपट होते, स्पायसी होते आणि खूपच छान लागते चवीला. आणि अशा पद्धतीने आपली मस्त स्पायसी कलेजी तयार आहे. तुम्ही भाकरी सोबत, घावणा सोबत, चपाती सोबत खाऊ शकता. इव्हन नुसती खायला ही खूप छान लागते. कशी वाटली आजची कलेजी फ्राय नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.